हॅलो स्टुडंट्स, आय होप तुम्ही सर्व उत्तमच असाल. आज आपण गणित भाग 1 मधला सराव संच 1.4 बघणार आहोत. छोटासा आहे सराव संच, फक्त 4 गणितं आहेत आणि ती गणितं आपण निरसन पद्धतीने सोडवण्याचा प्रयत्न करत आहोत. आता निरसन पद्धत म्हणजे काय? जर आपल्याला समीकरण दिले असतील, त्या समीकरणामध्ये योग्य तो बदल करून नव्याने पुन्हा समीकरण तयार करायचंय आणि मग त्याचा उत्तर काढायचे, त्याची उकल काढायची आहे. चला मग आपण सराव संच 1.4 मधली गणितं बघूया. तर पहिला गणित आहे 1.4. ओके, 1.4 मधला पहिला गणित काय आहे आपल्याला दिलेला आहे त्यांनी. पहिला दिलेला आहे 2/x वजा 3y बरोबर 15 आणि 8/x अधिक 5y बरोबर 77. हा आपल्याला सराव संच 1.4 मधला पहिला गणित आहे. हा आपला गणित आहे. मग आपण कसं सॉल्व्ह करायचं आहे? पहिल्यांदा दिलेलं समीकरण बघायचं. इथं काय दिलेलं आहे? छेद आहे. हा एक सामायिक समीकरण आहे का? नाहीये, कारण इथं छेद असल्यामुळे छेदचा पहिल्यांदाच काय दिलेलं आहे? जेव्हा एक सामायिक समीकरण तयार करण्यासाठी आपल्याला जो चल असतो, चलाची कोटी काय असावी लागते? 1 असावी लागते. इथे चलाची कोटी 1 आहे का? वजा छेद असल्यामुळे चलाची कोटी -1 होणार आहे. त्यामुळे आपण याला कन्वर्ट करायचं आहे. इथे छेद आहे की नाही? मग आपण पहिला काय आहे? 2/x वजा 3/y बरोबर 15. याच समीकरणाला मी कसं लिहू शकते? 2/x म्हणजे 2 गुणिले 1/x वजा 3/y म्हणजे 3 गुणिले 1/y बरोबर 15. या समीकरणाला अशा पद्धतीने लिहू शकते. 2/x म्हणजे 2 गुणिले 1/x वजा 3/y म्हणजे 3 गुणिले 1/y. आता आपल्याला काय मिळालेलं आहे? 1/y आणि या साईडला मिळालेलं आहे 1/x आणि 1/y. मग मी काय करते? समजूया आपण. समजा 1/x बरोबर काय मानूया आपण? ए पासून झेड पर्यंतचा कुठलाही लेटर घ्यायचा आहे. फक्त आता या समीकरणामध्ये एक्स आणि वाय हे चल आहे, त्यामुळे एक्स आणि वाय परत घ्यायचा नाही. मग आपण घेऊया ए बी सी डी कुठलाही लेटर घेऊया. समजा 1/x बरोबर पी व 1/y बरोबर क्यू मानू. ओके, आपण मानलंय, आपण गृहीत धरलंय, आपण समजून घेतलंय की 1/x बरोबर पी आणि 1/y बरोबर क्यू मानू. मग आता जिथे याच्यामध्ये जिथे एक्स असेल तिथे 1/x असेल तिथे पी टाकायचं आहे आणि जिथे 1/y असेल तिथे क्यू टाकायचं आहे. म्हणून मी या समीकरणाला काय लिहिणार? 2. आता या समीकरणाचं रूपांतर इथे केलेलं आहे. 2 गुणिले 1/x च्या ऐवजी काय पुट करणार मी? पी म्हणजे 2p वजा 3 गुणिले 1/y ची किंमत काय आहे? क्यू. 3q बरोबर 15. हे आपलं समीकरण क्रमांक 1 झालं. आता समीकरण हा आहे मिळाला, समीकरण 1 मिळाला. आता दुसरा समीकरण काय दिलेलं होतं त्यांनी? ओरिजिनल म्हणजे जे मुळात दिलेलं काय होतं? दुसरा 8/x अधिक 5/y बरोबर 77. ओके, म्हणजेच याला काय लिहिणार? 8 गुणिले 1/x अधिक 5 गुणिले 1/y बरोबर 77. माहित काय लिहू? समजा 1/x च्या ऐवजी काय लिहिणार मी? 1/x बरोबर इथे पण काय मानूया? इथे प्रत्येक ठिकाणी 1/x त्यांनी दिलेलं आहे, पुन्हा समजा लिहायची गरजच नाहीये. 1/x च्या ऐवजी मी काय टाकणार आहे? p आणि 1/y च्या ऐवजी काय टाकणार आहे? q टाकणार आहे. इथं ऑलरेडी लिहिलेलं आहे, परत घ्यायची गरज नाहीये, मी विसरलेले. मग इथं काय टाकणार? 8 गुणिले 1/x च्या ऐवजी काय पुट करणार मी? p अधिक 5 गुणिले 1/y च्या ऐवजी काय टाकणार? q बरोबर 77. हे झाले समीकरण क्रमांक 2. आता आपण विचार कुठल्या समीकरणाचा करायचा आहे? पहिल्या आणि दुसऱ्या या 2 समीकरणांचा विचार करूया. ओके, इथं काय? 2p वजा 3q बरोबर 15. इथं 8p अधिक 5q बरोबर 77. आता ह्या दोन्ही समीकरणामध्ये कुठला चल म्हणजे चलाची जो सहगुणक आहे तो समान आहे का? नाहीये. मग मी काय करते? 2च्या पाड्यात 8 येतात का? येतात. 2 के 2, 2 दोणे 4, 2 त्रिक 6, 2 चौक 8. म्हणजे इथं 8 येण्यासाठी या समीकरणाला कशाने गुणावं लागेल? 4 ने गुणावं लागते. म्हणून समीकरण 1 ला 4 ने गुणू.
आता हे सॉल्व्ह करायचंय म्हणजे एकतर पीचा जो सहगुणक तो समान पाहिजे, नाही तर क्यूचा सहगुणक समान पाहिजे. पीचा सहगुणक समान होते, मग मी काय करते, समीकरण 1 ला 4 ने गुणू. 4 ने गुणल्यावर काय होते, 4 गुणिले 2p, समीकरण 1 काय होईल, 4 गुणिले 2p वजा 4 गुणिले 3q बरोबर 4 गुणिले 15. आता 4 एके 4, 4 दुणे 8p वजा 4 त्रिक 12q बरोबर 15च्या पाड्यामध्ये 15 गुणिले 4 बरोबर 15चा पाडा 4 पर्यंत म्हणा, 15 एके 15, 15 दुणे 30, 15 त्रिक 45, 15 चोक 60, म्हणजे काय उत्तर आलं याचं 60. हे नवीन समीकरण मिळालं. या समीकरणाला नाव दिलंय समीकरण क्रमांक 3. आता समीकरण 2 आणि समीकरण 3 मध्ये 8p चं सहगुणक आणि p हे समान आलेलं आहे. मग समीकरण 3 मधून, आणि यांचं चिन्ह काय आहे, समान चिन्हांची वजाबाकी करू शकतो आपण. समीकरण 3 मधून समीकरण 2 वजा करूया, मग काय येणार, समीकरण 3 मधून समीकरण 2 वजा करू. वजा केल्यानंतर वजा करूया. ओके, मग 8p वजा 12q बरोबर 60 वजा समीकरण 2 काय आहे, 8p अधिक 5q बरोबर 77. वजा चिन्ह असल्यावर खालचा जो काय समीकरण असेल त्याचा प्रत्येक पदाचा चिन्ह चेंज होणार. मग इथं 8चा काय, इथं अधिक आहे 8, इथं काय होणार, वजा होणार. 5 अधिक आहे, इथं काय वजा होणार, 77 अधिक आहे, इथं होणार वजा. मग मी काय करते, 8 वजा 8 कॅन्सल झाला, राहिला काय, 12q वजा 12q वजा 5q, दोघांचा चिन्ह काय आहे, समान आहे. मग समान चिन्हांची बेरीज होते. 12 अधिक 5, 12 अधिक 5 बरोबर 17, 17q, पण चिन्ह काय असणार आहे, वजा बरोबर 60 वजा 77. 60 मधून 77 जात नाही, कारण की 77 मोठी संख्या आहे, म्हणून 77 मधून 60 गेलं, राहिलं किती, 17. पण 77 या संख्येचा चिन्ह, मोठ्या संख्येचं चिन्ह वजा आहे म्हणून वजा घेतला. तर दोन्ही ठिकाणी वजा आहे, वजा वजा कॅन्सल होणार, राहणार काय, 17q बरोबर 17. आता एका बरोबर चिन्हाच्या एका बाजूला आपण फक्त लेटर्स ठेवूया आणि बरोबर चिन्हाच्या दुसऱ्या साईडला आपण काय ठेवूया, फक्त अंक ठेवूया. म्हणून q बरोबर 17. आता इथं जो 17 गुणिले आहे q ला, या साईडला बरोबर चिन्हाच्या दुसऱ्या साईडला आल्यावर होणार गुणिलेचा भागिले होणार, 17 एके 17. म्हणून q ची किंमत किती आली, 1. ओके, आता q बरोबर 1 समीकरण 2 मध्ये टाका, 1 मध्ये टाका किंवा 3 मध्ये टाका. मी समीकरण 1 मध्ये q ची किंमत टाकूया. q बरोबर 1 समीकरण 1 मध्ये टाकूया. मग काय येणार, समीकरण 1 काय आहे, 2p वजा 3 गुणिले q. मग q ची किंमत किती आहे, 1 बरोबर 15, म्हणजे 2p वजा 3 एके 3 बरोबर 15, वजा 3 बरोबर चिन्हाच्या दुसऱ्या बाजूला गेल्यानंतर काय होणार, वजाचा होणार अधिक 3. बाकी सगळं जसं तसं, पण आपण जी संख्या दुसऱ्या बाजूला नेतोय त्याचं चिन्ह चेंज होते. 15 अधिक 3 बरोबर 18, 2p बरोबर 18. आता इथं एका बाजूला बरोबर चिन्हाच्या एका बाजूला आपण लेटर्स ठेवूया आणि बरोबर अक्षर ठेवूया आणि दुसऱ्या बाजूला आपण संख्या ठेवूया. 2 इथं या साईडला गुणिले आहे, गुणिलेचं रूपांतर काय होणार, भागिले मध्ये होणार. म्हणून p बरोबर 2 ने 18 ला भागल्यावर 2 9 18, म्हणजे किती आली, p ची किंमत आली 9, q ची आली 1 आणि p ची आली 9. आता p आणि q या ओरिजिनल आहेत का, आपले हे चल ओरिजिनल आहेत का, नाही. आपले मूळ चल काय होते, 1/x आणि 1/x आणि y आहेत. मग आपण काय मानलेलं, म्हणून p व q च्या किंमती मूळ चलांत टाकू. मूळ चल कुठले होते, x आणि y, म्हणून आपण काय मानलेलं, 1/x बरोबर p व 1/y बरोबर q. म्हणून 1/x बरोबर p ची किंमत किती आलेली आहे, 9 व 1/y बरोबर q ची किंमत आलेली आहे 1. x इथं काय आहे, भागिले आहे, भागिलेचे रूपांतर बरोबर चिन्हाच्या दुसऱ्या साईडला गेल्यावर होणार गुणिले. ओके, आणि इथं 9, आता ह्याला गुणिले असणार बरोबर, मग गुणिलेचं रूपांतर काय होणार, इथं भागिले होणार व
1 बरोबर इथं y भागिले आहे, भागिलेचं रूपांतर इथं गुणिले मध्ये होणार आणि 1 ह्या साईडला गुणिले असेल तर भागिले होणार, पण तो 1 भागिले असलेला 1 आपण दाखवत नाही. ओके, छेद 1 दाखवत नाही आपण, म्हणून x ची किंमत किती आली? 1/9 व y ची किंमत आलेली आहे फक्त 1. ओके, मी आशा करते की आपण जो काय पहिला प्रश्न बघितलेला आहे तो तुम्हाला समजला असेल. आता आपण दुसरा प्रश्न बघूया. तर समीकरण 2 बघूया आपण. समीकरण क्रमांक 2. समीकरण क्रमांक 2 काय आहे? 10/x अधिक y अधिक 2/x वजा y बरोबर 4. ओके, हे मूळ समीकरण दिलेलं आहे. दुसरं काय आहे? 15/x अधिक y वजा 5/x वजा y बरोबर वजा 2. हे समीकरण 2 दिलेलं आहे, त्याच्यानुसार आपण सॉल्व्ह करणार आहोत. ओके, आता दिले काय त्यांनी? 10/x अधिक y अधिक 2/x वजा y बरोबर 4. आता दोन्ही ठिकाणी x अधिक y आहे. इथं काय आहे? छेद x वजा y. मग मी छेद x अधिक y बरोबर a पकडते आणि छेद x वजा y बरोबर मी पकडत आहे b पकडत आहे. म्हणून समजा त्यांनी हे दिलेले असं समजा छेद x अधिक y बरोबर a व छेद x वजा y बरोबर काय मानू? b मानू. ओके, मानूया आणि मग ओरिजिनल समीकरणामध्ये टाकूया. मग काय येणार? समीकरण काय आहे? 10/x अधिक y बरोबर अधिक 2/x वजा y बरोबर 4. मग हाच समीकरण काय असेल? 10 गुणिले 1/x अधिक y अधिक 2 गुणिले 1/x वजा y बरोबर 4 असं समीकरण आहे की नाही? मग 1/x अधिक y च्या ऐवजी मी काय टाकणार? a टाकणार. म्हणजेच 10 गुणिले a अधिक 2 गुणिले b बरोबर 4. हा नवीन समीकरण मिळाला. समीकरण 1 ह्यांना समीकरण 1 ह्याला समीकरण 2 नाव दिलं तरी चालेल, जो इथं 3 दिला तरी चालेल, पण मी जो नवीन समीकरण येते त्याला समीकरण क्रमांक 1 नाव देते. आणि मग दुसरा काय आहे? 15/x अधिक y वजा 5/x वजा y बरोबर वजा 2. म्हणजेच काय असणार आहे? 15 गुणिले 1/x अधिक y वजा 5 गुणिले 1/x वजा y बरोबर वजा 2 असं असेल. मग जिथे x/x अधिक y असेल तिथे a टाकणार आणि जिथे x/x वजा y असेल तिथे b टाकणार. ओके, मग काय समीकरण येणार? 15a वजा 5b बरोबर वजा 2. हे समीकरण क्रमांक 2 झालेलं आहे. आता समीकरण a आणि समीकरण 2 1 आणि 2 मध्ये a समान आहे का? a चा सहगुणक समान आहे का? नाही. b चा सहगुणक समान आहे का? नाही. मग मी काय करते? सहगुणक समान करण्याचा प्रयत्न करते. एक तर समीकरण 1 ला गुणायचं आहे, 3 ने गुणूया आणि समीकरण 2 ला 2 ने गुणूया. समीकरण 1 ला आता इथं काय 10 1 10 10 2 20 10 त्रिक 30 म्हणून समीकरण 1 ला 3 ने गुणूया आणि 15 1 15 15 2 30 म्हणून समीकरण 2 ला 2 ने गुणूया. समीकरण 1 ला 3 ने गुणू. समीकरण 1 काय? मग 3 ने गुणल्यावर 3 गुणिले 10a अधिक 3 गुणिले 2b बरोबर 3 गुणिले 4. 10 त्रिक 30a अधिक 3 2 6b बरोबर 3 चोक 12. हे समीकरण 3 मिळालं. समीकरण 2 ला कशाने गुणते मी? 2 ने गुणते. 2 ने गुणू. समीकरण 2 काय आहे? 15a वजा 2 गुणिले 5b बरोबर 2 गुणिले वजा 2. 15 2 30a वजा 5 2 10b बरोबर 2 2 4 वजा 4. हा समीकरण काय घेतला मी? 4 घेतला. समीकरण आता नवीन समीकरण 3 आणि समीकरण 4 मिळालेले आहेत. ओके, मग या समीकरणामध्ये
ए तर सगुणक समान आहे, 30A आलेला आहे. मग समीकरण हा घालवून दोघांचा पण चिन्ह काय आहे, समान आहे. मग समान चिन्हांचं वजाबाकी होते घालवण्यासाठी. ओके, मग यांची वजाबाकी करूया. समीकरण 3 व समीकरण 4 यांची वजाबाकी करूया. ओके, म्हणजे समीकरण 3 मधून समीकरण 4 वजा करते मी. समीकरण 3 मधून समीकरण 4 वजा वजा करू. समीकरण 3 काय आहे, 30A अधिक 6B बरोबर 12 वजा इथं काय आहे, 30A वजा 10B बरोबर वजा 4. इथं वजा चिन्ह आहे की नाही. मग खालचे जो काय समीकरण आहे त्याचे पदाचा प्रत्येक चिन्ह चेंज होणार. मग इथं काय आहे, वजा 10चा अधिक 10 होणार, वजा 4चा अधिक 4 होणार. 30A वजा 30A कॅन्सल झाला. 6 अधिक 10 बरोबर 16B बरोबर 12 अधिक 4 बरोबर 16. बी ची किंमत काय होणार, 16 गुणिले 16 बरोबर चिन्हाच्या दुसऱ्या साईडला गेल्यावर होणार भागिले 16. 16 एके 16. बी ची किंमत आलेली आहे 1. बी बरोबर 1 समीकरण 1 मध्ये टाकूया, 2 मध्ये टाकूया, 3 मध्ये टाका, 4 मध्ये टाका, कुठल्या कशात पण टाका. समीकरण बी बरोबर 1 समीकरण 1 मध्ये टाकू. ओके, समीकरण 1 मध्ये बी ची किंमत टाकणार आहे, म्हणजे जिथं बी असेल तिथं मी एक संख्या टाकणार आहे. म्हणजे समीकरण 1 काय, 10A अधिक 2B बरोबर 4. 10A अधिक 2 गुणिले 1, बी ची किंमत आहे 1 बरोबर 4. 10A अधिक 2 गुणिले 1 बे के बे बरोबर 4. अधिक 2 बरोबर चिन्हाच्या दुसऱ्या साईडला गेल्यावर काय होणार, वजा होणार. 10A बरोबर 4 वजा 2, 4तून 2 गेले राहिले 2. 10A ची किंमत आली 2. मग ए बरोबर किती येणार, 10 इथं गुणिले आहे, गुणिलेचं रूपांतर भागिले मध्ये होणार. बे के बे, बे पंचे 10, 10. ओके, ए ची किंमत किती आली, 1/5. बी ची किंमत आलेली आहे 1, ए ची किंमत आलेली आहे 1/5. आता ही या रिटर्न देऊया त्यांना. ओके, ए व बी च्या किंमती कशात टाकायचे, 1/x अधिक y व 1/x वजा y मध्ये टाकू. म्हणून 1/x अधिक y बरोबर काय आपण मानलेला a व 1/x वजा y बरोबर काय मानलेला, b मानलेला. 1/x अधिक y, a ची किंमत किती आहे 1/5 व 1/x वजा y बरोबर काय होता, b. b ची किंमत आलेली आहे 1. आता 5 भागिले आहे, इकडे आल्यावर गुणिले होणार, आणि 1/x वजा y भागिले आहे, इकडे आल्यावर गुणिले होणार. म्हणून काय राहणार, 5 बरोबर इथं 5 भागिले होतं, दुसऱ्या साईडला आल्यावर गुणिले झालं, इथं गुणिले लिहिले बरोबर. 1/x अधिक y बरोबर काय आहे, भागिले आहे, इकडे गेल्यावर काय होणार, गुणिले होणार. म्हणून 5 बरोबर x अधिक y व इथं सुद्धा सेम, इथं भागिलेचं गुणिले होणार. म्हणून 1 बरोबर x वजा y. आता हे नवीन समीकरणामध्ये आलेले आहे समीकरण. म्हणून आता समीकरण किती आहेत आपल्याजवळ, एकूण 1 2 3 4. ओके, 4 समीकरण ऑलरेडी आहेत आपल्याला. म्हणून x अधिक y बरोबर 5 हे समीकरण आपण 5 मानू व x वजा y बरोबर 1 हे समीकरण आपण 6 मानूया. समीकरण 5 व 6 यांची काय करूया, बेरीज करूया. समीकरण 5 व समीकरण 6 यांची बेरीज करू. आपल्याला x आणि y च्या किमती हव्यात, सॉल्व करायला सांगितल्या, म्हणजे x व y च्या किमती काढायला सांगितल्या. म्हणून बेरीज केल्यानंतर x अधिक y बरोबर 5 अधिक x वजा y बरोबर 1. अधिक y वजा y कॅन्सल होणार, राहणार काय, x अधिक x 2 वेळा x बरोबर 5 अधिक 1 बरोबर 6. x बरोबर 2 गुणिले आहे, गुणिलेचं रूपांतर भागिले मध्ये होणार. मग x ची किंमत किती आली, 2×6 म्हणजे 3 आली. तर x बरोबर 3 समीकरण 4 मध्ये टाका, 5 मध्ये टाका किंवा 6 मध्ये टाका. x बरोबर 3 समीकरण 5 मध्ये टाकू. मग काय येणार, समीकरण 5 काय आहे, x अधिक y बरोबर
5. एक्सच्या ठिकाणी मी 3 टाकणार, अधिक y बरोबर 5. 3 अधिक आहे, बरोबर चिन्हाच्या दुसऱ्या साईडला जाताना होणार वजा. 5तून 3 गेला राहिले 2. y ची किंमत आलेली आहे 2. x बरोबर 3, y बरोबर 2 ही या समीकरणाची उकल आहे. म्हणून x बरोबर 3 व y बरोबर 2 ही या समीकरणाची उकल आहे. ओके, आता समीकरण क्रमांक 3 बघूया. समीकरण क्रमांक 3 काय आहे? 27 छेद x वजा 2 अधिक 31 छेद y अधिक 3 बरोबर 85. नंतर दिलाय 31 छेद x वजा 2 अधिक 27 छेद y अधिक 3 बरोबर 89. ओके, ही समीकरणं दिलेली आहेत आपल्याला. आता काय छेद काय दिले? x वजा 2. दोन्ही साईडला x वजा 2 आहे आणि इकडे छेद काय? x अधिक 3. नाही धीरज, x वजा 2 आणि x अधिक 3 छेद आहेत. म्हणून मी काय करते? समजा 1 छेद x वजा 2 बरोबर काय मानूया? m व 1 छेद y अधिक 3 बरोबर n मानू. ओके, म्हणून समीकरण 27 छेद x वजा 2 अधिक 31 छेद y अधिक 3 बरोबर 85 चं रूपांतर कशात होणार? 27m अधिक 31n बरोबर 85. हे समीकरण नंबर 1 नाव दिले. आणि 31 छेद x वजा 2 अधिक 27 छेद y अधिक 3 बरोबर 79. याचं रूपांतर कशात होणार? 31m अधिक 27n बरोबर 79. हे समीकरण नंबर 2. आता पहिल्या पदाचा जो सहगुणक आहे 27 तो दुसऱ्या पदाचा n चा सहगुणक आहे आणि पहिल्या पदाचा 31 आहे जो सहगुणक n चा, पहिल्या समीकरणामध्ये n चा जो सहगुणक आहे तो दुसऱ्या समीकरणात m चा आहे आणि समीकरण 1 मध्ये जो n चा सहगुणक आहे तो समीकरण 2 मध्ये n चा सहगुणक आहे. मग अशा वेळेला आपण काय करतो? बेरीज आणि वजाबाकी. मग तेच करायचं. समीकरण 1 व 2 यांची पहिल्यांदा बेरीज करू, नंतर समीकरण 1 व 2 यांची वजाबाकी करूया. ओके, म्हणून समीकरण 1 व 2 यांची काय करू? बेरीज करू. समीकरण 1 काय आहे? 27m अधिक 31n बरोबर 85. समीकरण 2 आहे 31m अधिक 27n बरोबर 89. यांची बेरीज आहे 7 अधिक 1 8, 3 अधिक 2 5 m अधिक 7 अधिक 1 8, 3 अधिक 2 5 n बरोबर 5 अधिक 9 14, 4ला 1 8 1 8, 8 2 16 आणि 1 17. मग आता इथं काय? ह्या वरील समीकरणास 58 ने भागू. वरील भाग दिल्यानंतर काय होणार? 58m छेद 58 अधिक 58n छेद 58 बरोबर 174 छेद 58. कॅन्सल होणार. 58 त्रिक 174. ओके, म्हणजे तिथं काय राहणार? 1 1 आणि इथं 3. मग इथं काय येणार? उत्तर काय येणार? इथं m अधिक n बरोबर 3. m अधिक n बरोबर 3. हे समीकरण काय आहे? समीकरण क्रमांक 3 असणार. 1 2 आणि 3.
ओके, आता पहिल्यांदा आपण काय केली, बेरीज केली. आता आपण यांची वजाबाकी करूया. समीकरण 1 व 2 यांची वजाबाकी करू. समीकरण 2 मधून समीकरण 1 वजा करू. वजा करू. समीकरण 2 काय आहे आपला, 31m अधिक 27n बरोबर 89. 31m अधिक 27n बरोबर 89. आणि समीकरण 1 काय आहे, 85. 27m अधिक 31n बरोबर 85. 85 आहे ना. 31 मधून 27 गेले, राहिले 4m. आता इथं वजा असण्यामुळे इथं वजा राहणार, इथं वजा होणार, इथं वजा होणार. 27 मधून 31 जात नाही, 31 मधून 27 गेले, राहिले 4m. पण इथं वजा चिन्ह मोठ्या संख्येचं आहे म्हणून वजा 4m बरोबर 9तून 5 गेले, राहिले 4. 8तून 8 गेले, राहिले 0 म्हणून इथं 4 राहील. या समीकरणाला 4 ने बघूया. मग काय राहणार, 4 ने बघल्यावर 4 4 जाणार, राहणार m वजा n बरोबर 4तून 4 गेले, राहिले 4 1 1, 4 1 4. 4 ने भागल्यानंतर उत्तरला आहे. हे समीकरण क्रमांक 4 मानूया. ओके, आता समीकरण 3 व समीकरण 4 यांची बेरीज करू. n जाणार ना, m आणि n ची किंमत हवी. मग n घालवण्यासाठी n चा इकडच्या समीकरण 3 आणि समीकरण 4 मध्ये n या चलाचा चिन्ह आहे तो विरुद्ध आहे. विरुद्ध चिन्हांची आपण बेरीज करूया. मग 1 जाणार, n जाणार. समीकरण 3 व 4 यांची वजाबाकी करू. वजाबाकी नाही, बेरीज करूया. वजाबाकी केली असती तरी चालला असता, m कॅन्सल झाला असता. m अधिक n बरोबर 3 अधिक m वजा n बरोबर 1. n कॅन्सल झाला, राहिला m अधिक m, 2 वेळा n बरोबर 3 अधिक 1 4. m बरोबर 4, 2 गुणिले आहे इकडे आल्यावर होणार भागिले. n ची किंमत किती आली, 2 2 4. m बरोबर 2 समीकरण 3 मध्ये टाकूया. m बरोबर 2 समीकरण 3 मध्ये टाकू. समीकरण 3 काय आहे, m अधिक n बरोबर 3. m ची किंमत आहे 2 अधिक n बरोबर 3. n बरोबर 3. 2 इथं अधिक आहे, इथं होणार बरोबर चिन्हाच्या दुसऱ्या साईडला गेल्यावर होणार वजा. 3 वजा 2, 3तून 2 गेला, राहिला 1. n ची किंमत आली 1, n ची किंमत आली 2. आता रिटर्न करूया ती किंमती. आपण काय घेतलेला, 1/x वजा 2 बरोबर m, 1/y अधिक 3 बरोबर n. त्या किंमत रिटर्न करूया. म्हणून m व n च्या किंमती 1/ कशात टाकल्या, x वजा 2 व 1/y अधिक 3 मध्ये टाकू. x वजा 2 बरोबर काय घेतलेला आपण, m. 1/x वजा 2 बरोबर m ची किंमत आहे 2. ओके, मग आता 1/x वजा 2 भागिले आहे, भागिलेचं रूपांतर होणार गुणिले मध्ये. 1 बरोबर 2 गुणिले x वजा 2. ओके, 2 x ला पण गुणणार, या 2ला पण गुणणार. मग 2 गुणिले x बरोबर 2 वेळा x वजा 2 2 4. मग वजा 4 बरोबर चिन्हाच्या दुसऱ्या साईडला आल्यावर होणार अधिक 4. 2x बरोबर 1 अधिक 4 बरोबर 5. 2x बरोबर 5. म्हणून x बरोबर काय होणार, 2 गुणिले आहे इकडे आल्यावर भागिले होणार म्हणजे 5/2. x ची किंमत आलेली आहे 5/2 व 1/y अधिक 3 बरोबर n. n ची किंमत किती आलेली आहे 1. 1/y अधिक 3 बरोबर 1. आता हा भागिलेचा रूपांतर गुणिले मध्ये होणार, y अधिक 3. एकानं गुणल्यावर उत्तर तेच राहणार आहे. अधिक 3 बरोबर चिन्हाच्या दुसऱ्या साईडला गेल्यावर होणार वजा 3 y. 3तून 1 गेला, राहिला 2. मोठ्या संख्येचं चिन्ह वजा आहे म्हणून वजा 2. y ची किंमत आलेली आहे वजा 2. x ची किंमत आलेली आहे 5/2. म्हणून x बरोबर 5/2 व y बरोबर वजा 2 ही
समीकरणाची उकल आहे. समीकरण 3 इथपर्यंत आहे. तुम्हाला समजलं असेल अशी मी आशा करते. आपण समीकरण 4 बघूया पटकन. ओके, समीकरण 4 मध्ये मध्ये ब्रेक घेत जा. समजलं नसेल तर पुन्हा पाठीमागे जाऊन रिवाइंड करून बघा, समजेल आपण तुम्हाला. समीकरण 4 बघणार आहोत. समीकरण 4 काय आहे? 1/3x अधिक y अधिक 1/3x वजा y बरोबर 3/4. हा समीकरण 4 चा पहिला समीकरण त्याने लिहिलेला आहे. आणि दुसरा काय दिलेला आहे? सेकंड वन आहे 1/2 गुणिले 3x अधिक y वजा 1/2 गुणिले 3x वजा y बरोबर वजा 1/8. ही समीकरणं दिलेली आहेत आणि या समीकरणांची उकल काढायची आपल्याला. x आणि y च्या किमती काढायच्या आहेत. मग मी पहिल्यांदा काय करते, समजा छेद काय आहे? 3x अधिक y 3x वजा y. या साईडला पण 3x अधिक y 3x वजा y. दोन्ही साईडला 3x अधिक y 3x वजा y आलेले आहे. मग मी काय करते, समजा 1/3x अधिक y बरोबर r व 1/3x वजा y बरोबर s मानू. ओके, r आणि s मानले. म्हणून पहिलं समीकरण 1 काय आहे? 1/3x अधिक y अधिक 1/3x वजा y बरोबर 3/4. च रूपांतर काय होणार? 3x अधिक y बरोबर r. म्हणजे इथं काय होणार? r अधिक 3x वजा y ची किंमत काय आहे? आपण काय घेतलं लेटर? s. r अधिक x बरोबर 3/4. हे समीकरण 1 मानू. आणि नेक्स्ट काय आहे? 1/2 गुणिले 3x अधिक y वजा 1/2 गुणिले 3x वजा y बरोबर वजा 1/8. मग ह्याचं रूपांतर काय? याच्या ऐवजी मी काय टाकणार? r. म्हणजेच r/2 वजा s/2 बरोबर वजा 8 वजा 1/8. हे समीकरण आहे 2. आता ह्या दुसऱ्या समीकरणामध्ये काय? छेद 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 2 आहे. मग या समीकरणाला समीकरण 2 ला 2 ने गुणते मी. समीकरण 2 ला कशाने गुणू? 2 घालवायचं आहे ना आपल्याला. r वजा s पाहिजे. 2 ने गुणू. मग काय येणार? 2 गुणिले r/2 वजा 2 गुणिले s/2 बरोबर 2 गुणिले वजा 1/8. 2 कॅन्सल झाले, 2 2 कॅन्सल झाले, बे केले बेचोक 8. राहिला काय? r वजा s बरोबर वजा 1/4. हे समीकरण क्रमांक 3. ओके, समीकरण क्रमांक 1 हा आहे. समीकरण क्रमांक 2, समीकरण क्रमांक 3 हा आहे. समीकरण 1 आणि 3 यांचा विचार केला असता s s कॅन्सल होऊ शकतो बरोबर. समीकरण 1 आणि 3 यांची बेरीज केली. समीकरण 1 व यांची काय करू? यांची बेरीज करू. बेरीज करू. r अधिक s बरोबर 3/4 अधिक r वजा s बरोबर वजा 1/4 अधिक s वजा s कॅन्सल झाला. r अधिक r 2 वेळा r बरोबर. ह्यांची बेरीज काय येणार? आता इथं करूया. 3/4 अधिक वजा 1/4. छेद समान आहे म्हणून समान लिहिला. 3 वजा 1 बरोबर 2. ओके, 3 वजा 1 बरोबर 2. तर बे 1 बे 2 4 म्हणजे उत्तर किती आलं? 1/2. 1/2. ओके, आता 2 r ला गुणिले आहे. गुणिलेचं रूपांतर कशामध्ये होणार? भागिले मध्ये होणार. म्हणजे r ची किंमत किती आली? 2 गुणिलेचे होणार भागिले. 2 2 4 म्हणजे 1/4. r ची किंमत किती आलेली आहे? 1/4.
आर बरोबर 1/4 समीकरण 1 मध्ये टाकूया, 2 मध्ये टाकूया किंवा 3 मध्ये टाकूया, तुम्हाला हवं त्या ठिकाणी टाका. आर बरोबर 1/4 समीकरण 1 मध्ये टाकू. आर ची किंमत काय आहे 1/4 अधिक एस बरोबर 3/4. ओके, अधिक 1/4 बरोबर चिन्हाच्या दुसऱ्या साईडला जाताना काय होणार वजा 1/4. छेद समान आहे, लिहिला 3 वजा 1. एस ची किंमत किती आला, 3तून 2 गेलं राहिला, 3तून 1 गेलं राहिले 2 छेद 4. 1 के 2 2 4 म्हणजे 1/2. एस ची किंमत किती आलेली आहे 1/2. ओके, आर ची किंमत 1/4, एस ची किंमत 1/2. आता ह्या आपण घेतलेला आहे ते रिटर्न देऊया. आर व एस च्या किमती 1/3x अधिक y व 1/3x वजा y मध्ये टाकू, रिटर्न देऊया. ओके, म्हणून 1/3x अधिक y बरोबर काय घेतला होता आर. मग आरच्या ऐवजी मी काय टाकणार 1/4 व 1/3x वजा y बरोबर काय घेतला होता एस. मग एस ची किंमत किती आहे 1/4 1/2 सॉरी. मग 1/3x अधिक y बरोबर 1/4 असेल तर मग आता हा गुणिले आहे या साईडला आल्यावर, सॉरी हा भागिले आहे बरोबर चिन्हाच्या दुसऱ्या साईडला गेल्यावर गुणिले होणार. 4 इथे भागिले आहे, हा भागिलेचा या साईडला आल्यावर गुणिले होणार. इथं पण सेम, इथं भागिले आहे बरोबर चिन्हाच्या दुसऱ्या साईडला गेल्यावर गुणिले होणार. हा भागिले आहे, 2 इथे भागिले आहे बरोबर चिन्हाच्या दुसऱ्या साईडला गेल्यावर गुणिले होणार. म्हणजे काय उत्तर येणार 3x अधिक y बरोबर 4 व 3x वजा y बरोबर 2. हे समीकरण 1 2 3 हे समीकरण आपण पकडूया 4 आणि हे समीकरण पकडूया 5. समीकरण 4 व 5 यांची बेरीज करूया. 4 व बेरीज करू. समीकरण 4 काय आहे 3x अधिक y बरोबर 4 अधिक समीकरण 5 आहे 3x वजा y बरोबर 2 अधिक y वजा y कॅन्सल झाला. 3x अधिक 3x 6 वेळा x बरोबर 4 अधिक 2 6. x ची किंमत काय येणार 6 गुणिले आहे इकडे आल्यावर भागिले होणार. 6 येथे 6 x ची किंमत आलेली आहे 1. x बरोबर 1 समीकरण 5 मध्ये टाकू किंवा 4 मध्ये टाकू. चार मध्ये टाकू. ओके, समीकरण 4 काय आहे 3x अधिक y बरोबर 4. x ची किंमत आहे 1 म्हणजे 3 गुणिले 1 अधिक y बरोबर 4. 3 एके 3 अधिक y बरोबर 4 अधिक 3 बरोबर चिन्हाच्या दुसऱ्या बाजूला गेल्यानंतर होणार वजा 3. 4 वजा 3 बरोबर 1. x ची किंमत आलेली आहे 1 आणि y ची किंमत सुद्धा आलेली आहे 1. म्हणून x बरोबर 1 व y बरोबर 1 ही या समीकरणाची उकल आहे. ही समीकरणाची उकल आहे. ओके, हा समीकरण चौथा होता, समजला असेलच. इथं आपण आर आणि एस हे नवीन चल घेऊन उत्तर काढलेले आहेत आणि ती पुन्हा समीकरणामध्ये इथं टाकलेली आहेत. त्यानुसार उत्तर 1 आणि 1 आलेले आहे. मी आशा करते की मी जे तुम्हाला सांगितलंय, समजावलंय, शिकवलंय ते समजलं असेल. तर 1.4 हा उदाहरण संग्रह सराव संच आपला कंप्लीट झालेला आहे. या व्हिडिओमध्ये तुर्तास एवढाच. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत अभ्यास करत राहा, नवीन नवीन गोष्टी शिकत राहा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. लाईक करा, शेअर करा.